हॅलो हाय गाईज, कसे तुम्ही सगळे? मस्तच असताल. मी पण मस्त आहे. तुम्ही हे म्हणत असताना ही बॅगी काय दाखवते? हे बॅगी नाही तर मी सामान आणलेले माझ्या शॉपसाठी. मी नवीन शॉप ओपन करते, त्याच्यासाठी थोडंफार लागणारं शॉपचं सामान मी घेऊन आले. आणि मी माझ्या चॅनलवर तो व्हिडिओ मी पोस्ट केला आहे, माझं शॉप दाखवलेले. माझ्या चॅनलवर जाऊन नक्की तो व्हिडिओ बघा आणि कसं वाटते ते पण सांगा, कारण माझी पहिली सुरुवात आहे. मी 20 वर्ष सगळं घरातूनच करत होते, पण आता छोटंसं शॉप ओपन केले कारण घरात खूप अडचण होत होती मला. क्लायंट आल्यानंतर 2 मशीन तिथंच, परत पार्लरचं पण तिथंच सगळं करत होते ना, खूप अडचण होत होती. म्हणून मी छोटंसं एक आता सुरुवात केली. बघू आपल्याला किती सपोर्ट भेटतो, त्या हिशोबाने आता नवीनच शॉप ओपन केलेले. तो व्हिडिओ माझे जाऊन नक्की बघा चॅनलवर. आता हे दाखवते, हे माझं पूर्ण कशाचं प्रोडक्ट, पार्लरचे. हे तर आपल्याला कंपल्सरी लागतं. तसं तर ऑलरेडी माझ्याकडे भरपूर क्रीम वगैरे आहेत अजून, तरी पण मी अजून थोडं सामान वाढवले. हे सगळं पार्लरचं 2 ब्लीच आणलेत, वॅक्स स्ट्रीप वगैरे थोडं होलसेलमधून घेऊन आलेले मी. हे बघा, हे ब्लीच, 2 ब्लीच, एक डिटॅन आणलं. हे गोल्डचं ब्लीच आहे, नॅचरल, खूप छान आहे. त्याच्यानंतर ऑक्सीचं डिटॅन. ह्या सगळ्या आपल्याला नाही का थोडंफार तरी नवीन छोटं का होईना शॉप असलं तरी पण हे लागणाऱ्या वस्तू म्हणून मी घेऊन आले. त्याच्यानंतर मी ज्वेलरी पण आणली. ज्वेलरी पण थोडीफार ठेवणार आहे विकण्यासाठी. तर आधी मी थोडंच घेऊन आले, बघू रिस्पॉन्स किती भेटतो, काय भेटतं, त्या हिशोबाने मी सामान वाढवणार आहे. आणि शॉप पण खूप छोटा असल्यामुळं अजून काय जास्त वाढवता येत नाही, पण जसं क्लायंटचं हे असेल ना तसं मी सामान वाढवू. बघू आपण. हे छोटे छोटे 2 कानातले आणलेत. हे बघा, ते खूप सुंदर वाटत होते, हे का डायमंडमध्ये, आणि हे छोटे छोटे असे खूप छान वाटत होते. त्याच्यानंतर हे ब्रायडल सेट साऊथचा, हा तर मला खूपच आवडला. हा नाही विकला तरी मी स्वतःसाठी ठेवणार आहे, कारण माझ्या ब्राईडला मला लागणच. त्याला कमरबंद वगैरे खूप सुंदर होता. तुमच्या शहरामध्ये कितीपर्यंत भेटतो मला नक्की कमेंटमध्ये सांगा, कारण आता प्रत्येकाचे वेगवेगळे रेट असतात. मी तर हे इथंच भरलेले सामान आहे, कुठून मुंबई पुण्याहून आणलेलं नाही आहे, त्यामुळं मला माहीत नाही मला कितीपर्यंत लागले. पण मी हे थोडं होलसेलमधून आणले. हे असे 10-12 सेट आणलेत मी, पण खूप छान वाटतात. एक एक पीस मी 3-3 पीस आणलेत, एक एक ह्याचे 2-2 आणलेत. त्याच्यानंतर हे मंगळसूत्र 1 डझन, हे पण खूप छान होते, मला खूप आवडले. त्याच्यानंतर हे सेफ्टी पिना, हेअर पिना, ह्या तर आपल्याला कंपल्सरी लागतातच, असं पण पार्लरच्या ब्राईड वगैरे आल्या तर, म्हणून ते घेऊन आले. त्याच्यानंतर आपलं ब्लाऊज, ड्रेस, हे पण मी सगळे टीच करते. ह्या पण मला लागणाऱ्या गोष्टी म्हणून मी ह्या पण घेऊन आले. हे अस्तर वगैरे तर सगळंच आपल्याला लागतं, जेणेकरून जे कोणी टेलर असतील ते. हे पण मी होलसेलमधून आणले. तर तुम्हाला दाखवते प्रत्येकाचं काय काय कसं कसं आणले. आणि मी मला तर आठवत, म्हणजे बिलच आहे माझ्याकडं, ते मला बघावं लागेल. हे बघा, पण मी हे लागणाऱ्या वस्तू काय काय घेऊन आलेले ते तुम्हाला नक्की दाखवते. ह्या आपल्याला गरजेच्या सगळ्या वस्तू. तुम्ही टेलर असताल तर तुमचं 2 पैसे होलसेलमधून आणल्यावर वाचतं. पण हे तेल एकशीट होतं, हे 2 बॉक्स रीळ, हे तर आपल्याला कंपल्सरी सगळं लागतातच ब्लाऊज टीच करायचे म्हणल्यावर. तर त्याच्यामुळे मी घेऊन आले. आणि त्यावेळेस ते दुकानात जा, तेवढा वेळ वाचतो, आणि ते हे पण होत नसतं, तेवढा टाईम पण नसतो. आणि होलसेलमधून आणल्यामुळे 2 पैसे पण राहते ना आपल्याला, त्या हिशोबाने मी घेऊन आले. त्याच्यानंतर हे लेस मला सारखं जावं लागत होतं आणायला, आणि दुकानातून आणले की थोडं महाग पण पडत होती. आता हे होलसेलमधून मी एकदमच आणले, तर मला साधारण 7-5 रुपये असं काहीतरी मीटर पडते एक एक लेस. आणि हे सगळे नाही का कलर मी असे आणले की जेणेकरून नाही का सगळ्या कपड्यावर, फॅब्रिकवर यूज होईल असं. सिल्वर, कॉपर, गोल्ड, रोज गोल्ड असे मी सेट घेऊन आले, लेसचे, नॉडचे.
की जेणेकरून आपण यूज करू शकतो. तुम्ही पण एक टेलर असला तर थोडंफार तुम्ही असं सामान आणून ठेवा, कारण नाही का सारखं जायला पण आपल्याला जमत नाही दुकानात. आपला वेळ खूप महत्त्वाचा असतो. त्याच्यामुळे मी हे थोडेफार सामान आणले. हे बघा, हे लेस खूप सुंदर आहेत. म्हणजे असे सेट निवडायचे नाही की जेणेकरून तुमच्या प्रत्येक ह्याच्यावर होईल, कारण आपल्याला कलरचे घ्यायला काय प्रॉब्लेम नाही, ठेवायचा प्रॉब्लेम, त्याच्यानंतर पैशाचा पण प्रॉब्लेम. म्हणून आपण तुम्हाला लागतील असेच सेट तुम्ही हे घेऊन यायचे की जेणेकरून हे कंपल्सरी ते हे सेट यूज होतातच. त्याच्यानंतर ही पायपिंग लेस आणली मी, ही पण गोल्डची. ह्याच्यात बरेच कलर होते म्हणजे असतात, पण मला हाच कलर भेटला गोल्ड, आणि हा यूज तो होतोच. हे काय व्यर्थ जाणारं सामान काहीच नाही आहे. मी फॉल पण साड्यांना लावते. हे तर कमीच सेड आहेत, आपल्याला क्लायंटचे आले तर वेगळे सेड आणावंच लागणार, पण तेवढं बजेट नसल्यामुळे मी 2-3 डझनचे सेड आणलेले आहेत. ते पण आपल्याला होलसेलमधून आणल्यावर पैसे हे वाचणारच. आणि बटन पण मला कंपल्सरी लागतातच, ते डिझाईन वगैरे बनवल्या तर. आणि त्याच्यानंतर हे अस्तर. आता अस्तरचे हे 14-15 काहीतरी कलर आणलेत मी, पण माझं क्लायंट कसं रिस्पॉन्स देतो, काय देतो, त्या हिशोबाने मी अजून नंतर सामान वाढवणार आहे. पण आपल्याला हे माझ्या मते तरी आपल्याला काय बाहेर किती 35 रुपये मीटर काहीतरी अस्तर आहे, तर हे आपल्याला होलसेलमधून आणल्या 4-5 रुपये तर वाचतातच एका मीटर मागे, म्हणून मी घेऊन आले. त्याच्यानंतर आपल्याला हे लेस, कप्स, चेन, हे हुकाचं पॅकेट, हे तर आपल्याला सगळं लागणारच. खडूचा बॉक्स वगैरे हे एकदम आणल्यावर पण जरा बरं पडतं, म्हणूनच घेऊन आले. आणि विकायला तर हुकाचं विकू शकते, पण बाकीचं तर आपल्याला सगळं लागणारच. हे बघा, हे आपल्याला स्टिक वगैरे काय डिझाईन केली तर चिटकवायला लागतं. त्याच्यानंतर ह्या सुया पण मी खूप घेऊन आले, कारण सुया माझ्याकडून सारखंच हरवतात. आणि कप्स माझ्याकडे जरा असतात जास्त प्रमाणात कप्स, पण वेगवेगळ्या साईजचे असतात, म्हणून मी 5-6 कप्स आणलेत, आणि ते वेगवेगळ्या साईजचे आणलेत. थोडं घेऊन आले. हे बघा, हे लेस चेन, ह्या पण चेनी लागतातच. 12 कलर आणलेत, 1 डझन आणलेत. संपलं आपल्याला चांगलं वाटलं तर अजून आपण सामान वाढवणारच. पण आता नवीनच शॉप आहे, बघू आपल्याला किती काय हे होतं तर. आणि हे लटकन, हे पण खूप सुंदर आहे. ते व्हाईटमध्ये आणि हे रोज गोल्डमध्ये, म्हणजे प्रत्येक ह्याच्यावर यूज होतील असेच सेट निवडायचे, जेणेकरून तुमच्या अंगावर ते पडलं नाही पाहिजे एवढं सामान, कारण हे सामान खूप महागाईचं असतं. त्याच्यामुळे यूज होईल असं तुम्ही सामान निवडा, घेऊन या. त्याच्यानंतर हे गोंडे, हे पण यूज होतात. प्रत्येक बाई साड्यांना विचारते पदरांना लावायला, किंवा बॅकला डिझाईन केली किंवा नॉड लावले तरी हे गोंडे लागतातच. त्याच्यानंतर हे नॉड, लटकन, हे बघा, हे पण किती सुंदर आहेत. असे शेड निवडायचे की जेणेकरून, कारण आपलं तर काय एवढं दुकान नाही आहे, हे आपल्याला लागणाऱ्या वस्तू. त्याच्यामुळे सगळे कलर कसे शेड एकच ह्याच्यावर होतील ते विचार करून घेऊन यायचं तुम्ही. हे बघा, आता ज्वेलरी वगैरे हे सगळं तर विकायचंच. आणि हे मला कमेंटमध्ये सांगा हे कितीपर्यंत सामान असेल, कारण ह्याचं बरंच हे लागलेले. मला एक सामान खूप थोडं दिसतं, पण तुम्ही समजू शकता की ह्याचे होतं आपल्या म्हणजे जास्तच हे पैशाचं. आणि हे सगळ्या गरजेच्या वस्तू. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक कमेंट करा, आवडल्यास व्हिडिओ नक्की लाईक करा, आणि सांगा मला कमेंटमध्ये करून. बाय.